मंत्रित करतो 14 चेंडू 34 धावाचं जो भरीव योगदान दिलं तो विवेक. आपण त्वरित या, आमच्या व्यासपीठावर नाही, या टॉस्का बॉस मध्ये यायचंय. लवकर लवकर या, या पुढील आम्हाला पुढील एक सामना घेऊन जायचंय. सन्माननीय श्री गणपतजी पवार सरांच्या सहस्ते नक्कीच सन्मान चिन्ह देऊन, मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन आपल्याला पुरस्कृत केलं जात आहे. विवेक आपण जिथे असाल त्वरित या. आले ओके. तर आयोजकांच्या वतीने आपण विवेकला नक्कीच त्याच्या 14 चेंडू आणि 34 धावांचे जे योगदान आणि एक विकेट अशा रीतीने त्याचे अष्टपैलू कामगिरी पाहता कुलवंत नगर संघ पुढील सत्रामध्ये नक्कीच आगेकूच करत आहे. खूप चांगल्या प्रकारे त्याच्या बॅट मधून धावा आम्हाला पाहायला मिळाला. चौफेर षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. 14 चेंडू 34 धावेचं योगदान. गुड बॅटिंग. तोच हा विवेक या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय. तर जाऊया, या पुढील मॅच आहे ती साकडबाव आणि गुंडे. तर श्याम शितोले स्मरणार्थ रवींद्र चौधरी पुरस्कृत सतीश स्मृती गुंडे या संघाचे ओनर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. यापुढील सामना त्यांच्या सहस्ते आपण एन्जॉय करणार आहोत. नक्कीच त्यांनी पुरस्कृत केलेला गुंडे संघ मागील आपण सामन्यात बघितला, खूप चांगल्या प्रकारे खेळ केलाय. परंतु साकडबाव संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ या मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण सहजरित्या साकडबाव संघानं मागील सामन्यामध्ये एक कणखर नेतृत्व दातृत्व कसं असावं ते दाखवून दिलंय. येस, थँक्यू सो मच चंद्रकांतजी खारीक सर. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, जिथे आपण पाहत आहोत पूर्वा स्पोर्ट्स आयोजित केशवान मुख्य स्मृती चषक ही स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ निबळपाडा आयोजित ही स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. आणि सध्या तरी आता एक महत्वपूर्ण राऊंड कडे आपण वळूयात, जिथे मैदानाच्या आतमध्ये जो खेळ राहील, एका बाजूला संघ आपल्याला पाहायला भेटतोय स्वर्गीय श्याम शितोळे यांच्या स्मरणार्थ अगदी पुरस्कृत केलेला संघ सन्माननीय रवींद्रजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत झालाय. सतीश स्मृती गुंडे टीम आपल्याला पाहायला भेटते, जिथे आपल्याला ऍज अ ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या टीम कडनं येत असताना पाहायला भेटते. आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये साकडबाव टीमला पाहत आहोत. या दोन संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला भेटेल. चला जाऊयात लगेचच मॅच कडे. 4 ओव्हरचा मॅच आहे, लक्षात घ्या. मॅचला सुरुवात लगेचच करायची आहे. ओपनिंग पेअर जेडी आणि हेमंत दळवी. हेमंत राऊत आणि जेडी मैदानाच्या आतमध्ये ही ओपनिंगची जोडी आपल्याला टीम कडनं पाहायला भेटते. बॉलिंग मार्क वरती ॲज अ स्ट्रायकर बॉलर, जिथे आपल्याला 4 ओव्हर मध्ये योगेश पाहायला भेटेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहत आहोत, जिथे अपकटर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल खूप चांगलं वळण घेतोय. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे तो बाउन्सी मिळतोय, त्यानंतर तो टर्नही मिळतोय. त्याचा फायदा पुरेपूर घेण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय. उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्यामुळे आपण पाहत आहोत चांगला चेंडू पहिला हाताळलाय.
पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन राहिलंय, पुन्हा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. कट कॉपी पेस्ट या पद्धतीने हे चेंडू हाताळणे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये राहिले आहे. दोन्हीही बरोबर बॉल ते सेम हाताळले गेलेत आणि चांगली सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये साकडबाव टीम कडनं आज योगेश जिथे स्ट्रायकर बॉलर आहे, लगातार 2 डॉट बॉल हाताळलेत. सुरुवात चांगली करून देतोय. मान्यवरांची मांदी आळी देखील खूप मोठ्या संख्येनं आहे. पहिला दिवस या स्पर्धेची, पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या अंतर्गत राहिलं. आणि आता बॉल निघाला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहेत, खराब फिल्डिंग, बॉल सोडलाय आणि आता चेंडू चाललाय सीमा पार, आला महत्वाचा चौकार. नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत जर या व्यासपीठाच्या समोर जर नजर टाकायला गेले तर मित्रांनो, पाहता क्षणी त्या ट्रॉफींच्या प्रेमात पडावं असं या पद्धतीने ह्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आम्हाला पुरस्कृत झाल्यात. आमचे सन्माननीय बिनारगावचे पोलीस पाटील सन्माननीय हरेशजी कुलकर्णी साहेब यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. तर त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. खूपच चांगल्या भव्य आणि दिव्य अशा ट्रॉफ्या, आकर्षित ट्रॉफ्या ह्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. हरेशजी कुलकर्णी साहेबांचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि या बॉलवरती तोपर्यंत येत आहेत 2 धावा. 2च्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावले आणि आता धाव फलक झालाय 6 धावा. पहिलं षटक आहे, जोखीम कमी घ्यायचे असं आतापर्यंत दिसलंय, परंतु मी तर म्हणेन याच चेंडूवरती याच ओव्हरमध्ये ती जोखीम घ्यावी लागेल. आता बॉल तो चेक केला जाईल. सध्या तरी पंचांची ती इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. बाउंड्री चेक केली जाते. पंचांनी तो निर्णय आमच्यापर्यंत सोपवलाय. ज्या सामनावीरच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत सन्माननीय प्रथमेशजी निमसे साहेब यांच्याकडनं सगळ्या सामनावीरच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत. तर त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि त्यानंतर जे सन्मान चिन्हाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत ते सन्माननीय आमचे किरणजी लक्ष्मण भेरे साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झालेले आहेत. तर त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. तिन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. बॉल चेक केला जातोय. सध्या तरी तो बॉल चेक केला जातोय. एका फिल्डरनं बॉल हातामध्ये घेतला आणि दुसऱ्या फिल्डरच्या हातामध्ये दिलाय. वेल स्टॉप, स्टॉप केलाय बॉल, वेल स्टॉप. धावा सेव्ह केल्यात. तो बॉल दिल्यानंतर क्षेत्ररक्षक बाहेर गेलाय आणि त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकांनी तो बॉलला फेकलंय. तोपर्यंत त्या 2 धावा वाचवल्यात. धावा मिळाल्यात 2. टोटल स्कोर कार्ड 6. ओव्हर पिच केलाय. याही वेळेस फलंदाजाला रीड केलाय. जसं जसं पुढे येत होता जड मध्ये करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. आला अजून एक डॉट बॉल. पहिलीच ओव्हर आणि पहिल्या ओव्हरला संधी असतात, परंतु आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने फील्ड पोझिशन राहिली आहे, मिड विकेट आणि लॉंग ऑन सेट केला गेलाय आणि पूर्णपणे स्ट्रॉंग झोन पॅक केलं असं दिसतंय. क्रॉस बॅटेड नाही यावेळेस आपण पाहत आहोत. फ्लॅट अँड फ्युरियस यस इट इज मॅक्सिमम आलेला हा या इनिंगचा पहिला ब्लास्ट. षटकार. चूक केली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर तो पुरेपूर फायदा घेतलाय. पहा काय घडलंय. जड मध्ये करण्याचा प्रयत्न, थोडस बॉडी यावेळेस पायामध्ये टाकण्याचा तो प्रयत्न होता आणि खोदून काढला. मिड विकेटला टार्गेट केलं आणि हा बॉलला पाठवलं प्रेक्षक झोतामध्ये. प्रेक्षक स्टार्ट मध्ये आलेला हा सिक्सर आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 12. पहिली ओव्हर खूप चांगली चालू होती, परंतु अंतिम चेंडूवरती आलेला तो बिग ब्लास्ट आणि आता महत्वाचं राहिलंय की पहिल्या ओव्हरला 12 आल्यात. बारा धावा म्हणजे आता चांगला धाव फलक चालू झालाय. पहिल्या ओव्हरला त्या ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आल्या. त्यांनी आता सेकंड ओव्हरला सुरुवात केली जाईल. कुणाल सेकंड ओव्हर मध्ये येतोय. सगळ्याच धावा जेडीच्या बॅट मधून आल्यात. एक चौकार, एक षटकार, एक डबल अशा धावा आल्यात 12.
चला जाऊयात मॅच कडे. कुणाल सेकंड ओव्हरला करतोय सुरुवात. पहिला चेंडू बाउन्सर हाताळायचा होता. अर्धा विकेटच्या बाहेर पिचिंग झालाय, मागेच पडलाय आणि त्यामुळे पंच कळवतात 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. एक ग्वाही देत असताना व्हाईट बॉल. हा पहा बाउन्सरचा तो मारा होता, परंतु पाहायला गेलं तर अर्ध्या विकेटच्या मागेच बॉल पीच झाला आणि त्यामुळे तो बाउन्स जास्तचा मिळाला. अतिरिक्त उसळी मिळाली आणि पंचांनी कळवलाय व्हाईट बॉल. क्रॉस बॅटेड लॉफ्टेड हिट आहे, फक्त उंच गेला, डिस्टन्स कमी वाटतंय. फिल्डर तिथे आला आणि जजमेंट चांगलं दाखवलंय. वेल जज कॅच, फलंदाज बाद. पहा ते जजमेंट खूप चांगलं होतं. बॉडी बॉल स्थिर ठेवलाय, झेल पकडला आणि मग त्यानंतर हे बॉडी बॉलिंग संतुलन ठेवत असताना तो एक वेल जज कॅच पाहायला भेटला. मिळाला झटका, पहिली विकेट आली. स्वप्नील लोहरे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी आलाय. पहिला झटका दिला गेला मैदानाच्या आतमध्ये, ती विकेट हेमंत राऊतची मिळाली. आज इथे अपेक्षा खूप साऱ्या होत्या त्या खेळाडूकडनं, परंतु तो सस्त्यामध्ये बाद झालाय, शून्यावरतीच बाद झालाय. जेडी चांगली कामगिरी करतोय. आता स्वप्नील लोहरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया त्या धावा काढावा लागतील. 4च ओव्हरचा मॅच आहेत. पहिल्या राऊंडला 5-5 ओव्हर आपण पाहिले, तिथे तुम्हाला संधी असते वेळ घेण्याची, परंतु आता वेळ घेण्याची संधी नाही. 4 ओव्हर मध्ये तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. आलेला हा सबमरीन बॉल, जिथे अजून एक डॉट बॉल येतोय. आता हा 9 बॉल आहे. हा 9 बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती ती ग्वाही दिली होती आणि आता हा पुन्हा तो बाउन्सर हाताळलाय. ही चूक राहिली आहे गोलंदाजाकडनं. उंच पुरा गोलंदाज आहे, तो खांद्याचा वापर करून चेंडू हाताळणी करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस तो फसला प्रयत्न आणि आला इथे हा 9 बॉल. 14 धावा झाल्यात. पुढील बॉल फ्री हिट. ती आता संधी आहे स्वप्नील लोहरेला. मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. चांगला बॉल पिच केलाय. यावेळेस आपण पाहतो लेंथ वरती पडलाय, बाउन्स मिळतोय. टेक ऑफ घेणारा बॉल विकेट किपर कडे चाललाय. चांगला चेंडू रीच पासून दूर ठेवला तर मग कठीण आहे फटके खेळण्यासाठी, आणि सध्या तरी आता ती कामगिरी सातत्यानं कुणालनं चालवली आहे. एक्साच्या जरूर धावा खर्च केल्यात, परंतु डॉट बॉल ही हाताळतोय. बॅटची कडा मागे चाललाय. विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. लॉंग स्टॉपला फिल्डर नाहीत मागे आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा 4 येतो. अजून एक चौकार. या महत्वपूर्ण 4 धावा मिळत आहेत. आता ही जोडी, ही जरा पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर ती बिल्डअप होत असताना पाहायला भेटते. ज्या जोडीची गरज होती, जे जोडी इथे महत्वाची पार्टनरशिप करणं गरजेची होती, आणि ती पार्टनरशिप आता बिल्डअप होत असताना पाहायला भेटते. 18 धावा झाल्यात. पुन्हा तो बाउन्सरच होता आणि याही वेळेस ती अपील थोडीशी होती, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. निर्धाव चेंडू अजून एक पाहायला भेटतोय. 4 बॉलची हाताळणी सध्या तरी आतापर्यंत पाहायला भेटते. अंतिम बॉल आणि त्याच्यावरती एज अँड गॉन. झटका मिळालाय, मिळते ती विकेट. फलंदाज बाद. ओव्हर समाप्त. स्कोर कार्ड झालेला आहे 18. 2 ओव्हरला धावा झाल्यात 18.
जयवंत ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे जयवंत ठाकरे आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलाय. आणि आता पाहूयात ती फलंदाजी याही मॅच मध्ये होईल का. गेला मॅचचा हिरो होता, या मॅच मध्ये पाहूयात कशी कामगिरी करेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि जिथे आता रुपेश आपल्याला पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल वरती क्रॉस बॅटेडने खेळलाय, फटका यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. काऊ कॉर्नरला फिल्डर धावतोय, बॉल अडवलाय तोपर्यंत पुन्हा ती मिळून जाईल. फक्त सिंगल, सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला टोटल आता 19. 40च्या आतमध्ये रोखायचा असं दिसलंय आतापर्यंत. आणि जर रोखलं गेलं तर मी म्हणेन खूप चांगली गोलंदाजी मग ती होऊ शकते. सन्माननीय सीतारामजी शिंगोटे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. लगातार 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. जयवंत ठाकरे यांनी जर मारले तर ते 500 रुपये मिळतील. वाईट प्लस 22 1च्या 2 आता मिळत आहेत. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. 21 झाल्यात. 21ला 2 विकेट गेलात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याची ती संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा जेडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेडला प्लेअर मिस. प्रत्येक बॉल वरती आपण पाहत आहोत बिग करण्याचा प्रयत्न. एक गोष्ट आम्हाला MS धोनीची आठवते, जेव्हा शुभम दुबे जेव्हा बॅटिंगला यायचा तेव्हा त्यांनी स्वतःवरून एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की MS धोनीचं गाईड माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. प्रत्येक बॉल वरती तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाहीत. काही चेंडूवरती तुम्हाला सन्मान द्यावा लागतो, काही चेंडूवरती तुम्हाला सिंगलही काढावी लागते. त्या गोष्टीची आम्हाला थोडीशी आठवण आली, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्ही षटकार मारू शकणार नाहीत. ही गोष्ट थोडंसं माइंड मध्ये ठेवावी लागेल. खराब बॉलवरती प्रहार झाला तर मोठे फटके येऊ शकतायत. चांगल्या चेंडूला जर तुम्ही सन्मान देत राहिला तर मोठी इनिंग खेळू शकतायत. क्रॉस बॅटेडनं आता मारलाय. दुधा मनस्थितीमध्ये होता खेळाडू, ताकद कमी दिसली आणि आता फटका फसलाय आणि झटका मिळालाय. मिळाली विकेट फलंदाज बाद. अब 22ला आता 2 विकेट, सॉरी 3 विकेट गेल्यात. अब 22ला आता 3 विकेट गेल्यात आणि 2.3 खेळ समाप्त झालाय. हेही षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. रुपेश महत्वाची कामगिरी करतोय. आता यावेळेस आल्यालाच काय अफवातून फटका खेळलाय. बाजू में है दम, रन मिलेंगे मैक्सिमम. 6 आर. आलाच पाहतो पाल्यामध्येच मिळालाय. स्लॉट मध्ये आला आणि पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार झालाय. उंच आणि लांब देखील पाठवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग हा सिक्सर पाहायला भेटलाय. सिक्सरच्या मदतीने आता धावफलक 28 झालाय. 28 धाबा धावफलकावरती. बॅटिंग साठी अमीरचा हा देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतो. ग्राउंड स्ट्रोक. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होईल तोपर्यंत सिंगल घेऊन जात आहेत. हा खेळ खूप चांगला राहिला आहे. जिथे षटकार आला मग ती सिंगल आली. मोठी इनिंग बिल्डअप करायची असेल तर हाच खेळ असाच खेळ दाखवणं गरजेचं आहे. याचा उल्लेखही आम्ही केला. आणि आता धावा झाला 29. अंतिम बॉल. हा व्हाईट बॉल येतोय. आता धावा झाला 30. तिसरं षटक आहे. अंतिम बॉल राहिला आणि आता धावा झाला 30. जयवंत ठाकरे साठी हा लोबो फुल टॉस. क्रॉस बॅटेड न मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय
आणि आता बॉल निघाला गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आता 34. चांगल्या धावा आता आलात. हे षटक खूप महत्वपूर्ण राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण जिथे 16 धावा कलेक्ट झाल्यात. चला अंतिम ओव्हर मध्ये आता साहिल येतोय जिथे 34 झाल्यात आणि नक्कीच व्यासपीठावरती एक सन्मान तोपर्यंत आपण करूयात. सन्माननीय जगदीशजी चौधरी साहेब या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झालेत, सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. गणपतजी पवार साहेब आपल्याला विनंती आहे, आपला शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती आपण करायचा आहे. जगदीशजी चौधरी साहेब यांचा समोर मारलाय यावेळेस स्ट्रेट हिट ओव्हर द बॉलर हेड, सेफ फटका निघालाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. गणपतजी पवार साहेब आपल्याला विनंती आहे, हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडायचा आहे. जगदीशजी चौधरी साहेबांना विनंती आहे, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये पाहुण्यांची रेलचल सातत्यानं सकाळपासून तर आता संध्याकाळपर्यंत ती रेलचल सातत्यानं पाहायला भेटते. हे प्रेम आयोजकांवरती व्यक्त केलं जात आहे. तर या सत्रामध्ये आपण पाहत आहोत हा सन्मान सन्माननीय जगदीशजी चौधरी साहेबांचा या व्यासपीठावरती पार पाडला जातो आहे. नक्कीच सन्मान मित्रांनो पाहत आहोत जगदीशजी चौधरी साहेबांचा. आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झालेत, असं आपण करूया. सहर्ष स्वागत साहेब, आपण आलात, आपला आम्ही मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी चांगली होत चालली आहे. साहिलचे लगातार 2 डॉट बॉल आलेत. धाव फलक 38. अमितच्या बॅटमधनं याही वेळेस फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सुरेख षटकार. आज सगळे ताकदवर फटके खेळतोय. मिडल ऑर्डर मध्ये एखादा असा हार्ड हिटर असणं प्रत्येक टीम कडे गरजेचं, आणि सध्या तरी ती कामगिरी अमीर करून दाखवतोय. कमी बॉल मध्ये जास्तच योगदान. 6 बॉलला 17 धावा त्यानं कुठल्यात. षटकार चौकारच मारलेत. 1 चौकार 2 षटकार मारलेत आणि आता धाव फलक 44. 2 बॉल बाकी आहेत. मग अमीरचा आता तो प्रयत्न तोच आहे, एखादा षटकार जर आला तर 50 गाठली जाईल. चला बॉल तिकडनं द्या लवकर. ओके चला जाऊयात मॅच कडे. हा बॉल स्लोअर 1 होता. स्लोअर 1 बॉल आणि मग त्यानंतर आता बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेला आहे व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. पाहूयात, जाऊयात, चेक करूयात हा बॉल. या सिटीज फेअर बॉल. हा थर्ड पंचांसाठी हा डिसिजन खूप सोपा होता. हा व्हाईट लाईनच्या आतमधनं गेला आणि त्यामुळे तो थर्ड पंचांनी लगेचच कळवलाय फेअर बॉल. अंतिम बॉल बाकी आहे. धावा झाला 44. फुल टॉस करून बसलेत. क्रॉस बॅटेडनं मारलाय. फिल्डर आहेत. एक सिंगल मिळाली. 2चा कॉल आहे कारण अंतिम बॉल. आणि आता एका बाजूला स्ट्राईक सोडली आहे, दुसऱ्या बाजूला चेस. बिनजोडची शर्यत आणि ती जिंकली आहे. यावेळेस त्या विकेट किपरनं डायरेक्ट हिट केलंय. काम तमाम होईल आणि मिळेल ती विकेट. 1+ विकेट. फलंदाज बाद. 45 आणि करायचे 46. चला तर अगदी आपण पाहत आहोत 45 धावा काढल्या गेल्यात. 46चा चेस आहे आणि याही धावा चेस होतील की डिफेन्स पुन्हा एकदा ऐकूयात. ज्यांनी आम्हाला आज खूप चांगली साथ दिलेली आहे असे आमचे साथी समालोचक चंद्रकांतजी खारीक सरांना ऐकूयात. धन्यवाद.
हॅलो हॅलो. तर जाऊया या सामन्याचा दुसरा राऊंड आपण पाहतोय. 24 चेंडू 46 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करताना विघ्नहर्ता साकडभाऊ संघाचे दोन तडफदार फलंदाज मैदानामध्ये कुणाल योगेशला आपण पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे मागील सामन्यामध्ये या दोन फलंदाजांनी नक्कीच हाकार माजवला होता. आपलं वर्चस्व दाखवलं होतं, सिद्ध केलं होतं. तीच ही सलामीची जोडी कुणाल आणि योगेश. त्यांना रोखण्यासाठी मी म्हणेल जो ताफा असेल तो सतीश स्मृती गुंडे संघाचा. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा मात्यपर अशी गोलंदाजी. पहिलं षटक मॅनेटिव्ह पॉवर प्ले म्हणजे सजले क्षेत्ररक्षणाच्या विवर रचनेमध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. परंतु ही मात्यपर जोडी एक तडाखेबाज फलंदाजी आपण सलामीला पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आगळ्या वेगळ्या शैलीने चौफेर फटकेची उधळण करणारी ही फलंदाजी म्हणजेच कुणाल आणि योगेशच्या माध्यमामधून आपल्याला पाहायला मिळेल विघ्नहर्ता साकडभाऊ संघासाठी. पहिल्या चेंडूला पुश केले, चेंडू हवेमध्ये आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तू मे करता करता मला वाटतं चेंडू नो मॅच लँड मध्ये आणि नक्कीच फार मोठी विकेट अजूनही आपल्याला सुरक्षितरित्या पाहायला मिळेल योगेश कुणालच्या माध्यमामधून विघ्नहर्ता साकडभाऊ संघासाठी. असं म्हटलं जातं करता हरता करविता विघ्नहर्ता. आज नक्कीच या संघाला तारणहर्ता ठरेल का? हो येस, कारण पहिला चेंडू चांगला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असलं तर विकेट पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही घडलं नाही, बिघडलं नाही. अजूनरित्या सुरक्षितरित्या पाहू शकतो आपण कुणालला. त्यानंतर योगेश गोलंदाजीच्या मार्कवर असेल तो महेश. हो लिडिंग एज चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेने, परंतु पाहूया एक सिंगल आले, दुसऱ्या धावेला आगेकूच करतायत. 2 धावा एकंदरीत सुरक्षितरित्या समर्पित करतायत आपल्या संघाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 3. एक कुठलाही विकेट अजूनही मी म्हणेल तंबूच्या दिशेने गेलेला नाहीये, परंतु सुवर्ण चान्स गमावलाय. असं म्हटलं जाते प्रत्येक चेंडूवर आपण वर्चस्व देऊन खेळलं तर नक्कीच आपला संघ विजयाच्या समीप जातोय. परंतु एक चूक या स्पर्धेमधून पराभवाच्या छाया सुद्धा घेऊन जाऊ शकते. हो नक्कीच आता मी म्हणेल चेंडूला उखाडून फेकून दिलाय. बॅकवर्ड पॉईंटची दिशा रीड करेल का? एस 1-2 का 4 चेंडू निघून जातोय सीमा रेषा बाहेर आणि येतोय हा एक दमदार चौकार. या 4 धावने धावसंख्या नक्कीच प्रफुल्लित उल्हासित केली जाते. धावसंख्येला आकार येतो, धावसंख्येला उकारतोय, धावसंख्या पुढच्या दिशेने आगीकूच करते. धावसंख्या येते 7 धावा बिनबाद 7. खूप सुरेख फटका होता. नक्कीच बॅकवर्ड पॉईंटची दिशा रीड केली आणि येतो हा चौकार. सतीश स्मृती गुंडे संघाची गोलंदाजी फोडण्यामध्ये आता यश मिळालंय. मी म्हणेल योगेशला. ज्या मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता योगेश, 48 धावांचं योगदान दिलं होतं ज्या योगेशनं, तोच हा योगेश 38 धावांचं. हो क्रॉस लाईन चेंडूला विरकवलाय. चेंडू मी म्हणेल हवेमध्ये, परंतु पावलं चेंडू निघून जातोय. 1 बाउस. फाईन लेग स्क्वेअरची दिशा रेड करेल. येईल हा एक दमदार चौकार. 11 धावा. खूप सुरेख बॅटल पाहायला मिळत आहे. रफ अँड टफ बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आपण या मॅच दरम्यान इथं एन्जॉय करतोय. जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी या केशव आणि मुकेश स्मृती चषक 2026 निभलपाडा आयोजित हे क्रिकेटचं भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम आपण इथे एन्जॉय करतो. आपल्या जमलेल्या सर्वांचं मी पुण्याच्या शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि जातो मैदानामध्ये. हे संध्याकाळचं सत्र आहे. खूप काही सांगून जाईल, कारण असं म्हटलं जाईल सकाळ ज्यावेळी आली होती त्यावेळी संध्याकाळ आता कशा प्रकारे असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. असं म्हटलं जाते सकाळ एक सुवर्ण संधी जाते आणि संध्याकाळ विचारते तू त्या संधीचं काय केलं, तर त्या संधीचं सोनं करावं लागेल. परत सोनं करण्यासाठी संघ नक्की जिथं अडचणीमध्ये असेल तो गोलंदाजीच्या मार्कवर असलेला, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही आहे. हो अप्रतिम गुड बॉलिंग. योगेश कुणालला रोखायचा असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि ब्रेक थ्रू जर मिळाला तर नक्कीच मी म्हणेल गुंडे संघ इथं वर्चस्व दाखवेल, कारण गुंडे संघाला सुद्धा तेवढ्या ताकदीचे माध्यम असे गोलंदाजी त्यांच्या ताफ्यामध्ये आणि नक्कीच ताफ्यामधून ते अस्त्र त्यांना शस्त्र बाहेर काढावं लागेल. हो नक्कीच शॉर्ट पिच, परंतु षटक बघा. हो नक्कीच थोडस बॅक क्लिप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली गुंडे संघाच्या बाजूने आणि थ्रोची पिचिंग मी म्हणेल फार चुकीची पाहायला मिळाली. नक्कीच बॅकअप तर नव्हतं, परंतु
गोलंदाजीच्या मार्कवर ज्याने जे शतरक्षक केला एफर्ट दाखवलं खूप चांगले होते, परंतु फेकी थ्रो फार चुकीची पाहायला मिळाली. कारण एक एक चेंडू आणि एक एक चूक आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर फेकून देऊ शकते. एका एका चुकीवर आपल्याला लक्ष नक्कीच केंद्रित करायचं आहे आणि ते केंद्रित करावं लागेल. कारण प्रत्येक चेंडूवर वर्चस्व देऊन आपला खेळ करून तो विजय संपादित करायचा असेल तर नक्कीच त्याची पायाभरणी करावी लागेल. आणि ती पायाभरणी सुद्धा करताना आपल्याला विघ्नहर्ता साकडभाऊ संघ पाहायला मिळतोय. नक्कीच करता हरता करविता संघाचा विघ्नहर्ता त्यांच्या पाठीशी मला वाटतंय आज नक्कीच त्यांची अभेद्य फली राखून ठेवण्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश देतोय. तर कुणाल आणि आपण योगेशला पाहतोय. नवीन गोलंदाज ट्रॅकवर असेल गोलंदाज आकाश. पहिल्या षटक मॅनेटरी पॉवर प्लेचा खूप सुरेख पाहायला मिळालं. 12 धावा एकंदरीत लॉस ऑफ 0 विकेटच्या माध्यमामधून आम्हाला पाहायला मिळाल्यात. नक्कीच असं म्हटलं जातं संघर्षामधून जे अस्तित्व निर्माण होतं ना ते जगण्यामध्ये जो रुबाब असतो ना तो विकत घेता येत नाही किंवा दाखवता येत नाही. तो आपल्या कार्यतत्परतेतून आणि कार्यकर्मावर आपला निष्कर्ष दाखवून देतोय. नक्कीच संघर्षातून अस्तित्व निर्माण केलंय ते विघ्नहर्ता साकडभाऊ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट असलेला तो सतीश स्मृती गुंडे संघ. परंतु एकाला जय एकाला पराजय पाहावं लागेल. पाहूया कुठला संघ जय आणि कुठला संघ पराजयाच्या छायेत ओढला जातोय ओव्हर द विकेट साठी. हो खूपच सुरेख चेंडू पण लेग टाइमच्या बाहेरची पिचिंग पाहायला मिळेल. व्हाईट इथं येते आणि एका धावेने अवंतर धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्येत ही 14 13. नक्कीच कॉल केला होता कॅचेस साठी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेट हॅट्रिक साठी संतोषजी ठाकरे सरांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय विकेट हॅट्रिक साठी. बघा आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी मनोधैर्य वाढवण्यासाठी नक्कीच आपल्या गावचा संघ इथं चांगला खेळ करतोय, परंतु समोरचा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याला रोखायचंय. वायक्रॉस लाईन चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये एलिमिनेशन मला वाटतं कमी मिळालंय, परंतु शतरक्षक जज करेल का? हो नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, परंतु प्रयत्न खूप चांगले होते. मिड विकेटचा शतरक्षक धावत पळत झपाकेने त्वेषाने गेला होता चेंडूवर, परंतु चेंडू नो मॅन्स लँड ट्रॅव्हल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि तत्पूर्वी आपण या स्कोर बोर्डवर धावा पाहतोय त्या 17 एकंदरीत बिनबाद 17. 24 चेंडू 46 धावाचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ सजवते ते पाहावं लागते. आणि नक्कीच संयमाने खेळ एक तालबद्ध खेळ इथं त्यांच्या माध्यमामधून आम्हाला पाहायला मिळतोय. अक्रॉस लाईनने मी मला रिव्हर्सचा आक्रमक पवित्र धारण केला. ती दुधारी तलवार असते आणि दुधारी तलवार चालवताना थोडासा डोक्याचा वापर चातुर्याचा वापर आण बाण शान तण मन धन आणि निमिळ तंत्र यंत्र युक्त या सर्वांचा वापर आणि सर्वांचा मिलाप करून हा फटका खेळायचा असतो. दुधारी तलवार चालवताना डोक्याचा वापर शांत रीतीने करायचा असतो, परंतु इथं दुधारी तलवार चालवताना अपयशी पाहायला मिळतोय. तो फलंदाज आकाश न्यू गोलंदाज आकाश. हो नक्कीच हा फटक्यात ताकद आहे नजाकत आहे. शतरक्षक जज करेल का? पण नक्कीच मी मला वायडिक्स लॉंग ऑफला जो शतरक्षक होता झपाकेने द्वेषाने आलेत आणि चेंडू गॅदर केला. तत्पूर्वी फेकी थ्रो अचूक टप्प्यावर पाहायला मिळाली. एकंदरीत धाव संख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल आम्हाला 18 धावा 18 लॉस ऑफ 0 विकेट. एक जमेची बाजू सर बघा बोलायचं झालं ना तर विकेट फार महत्वाची आहे आणि ती विकेट इथं सुरक्षितरित्या आम्हाला विघ्नहर्ता साकडभाऊ संघाची पाहायला मिळते. तर जाऊया न्यू गोलंदाज म्हणजेच आकाशच्या माध्यमातून हा नवीन चेंडू थोडासा फलथ्रो मध्ये पद्धतीमध्ये काहीसा अभाव पाहायला मिळाला, परंतु तोच चेंडू नवीन एक ईर्षेने घेऊन जाईल आकाश. शॉर्ट पिच चेंडू होता आडव्या पट्टीने त्याला खेचून काढला होता, परंतु शतरक्षण थोडेसे फंबल झालेत. बघा एक चूक आपल्याला स्पर्धेमध्ये बाहेर घेऊन जाईल आणि ती चूक मी म्हणेल सतीश स्मृती गुंडे संघाच्या ह्या शतरक्षकाकडून पाहायला मिळाली. मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक खूप तेजीने वेगाने आले होते, परंतु चेंडू त्यांच्या हाताला ग्लास करून धरणीला दान केला जातोय. विकेट सुरक्षितरित्या पाहायला मिळतीये. चेंडू पुन्हा हवेमध्ये मिड विकेट नाही भरून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवला होता. शतरक्षक झपाक्याने येतील आणि तत्पूर्वी या धावा आणि धावांसाठी चाललेला संघर्ष. एकंदरीत धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 या अंकावर पाहायला मिळतीये. बघा 46चा 1 असताना सहजरित्या लक्ष्य
डेफिनेटली अचीव करण्यासाठी नक्कीच शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघाचे आहेत. थोडस कॅल्क्युलेट केले क्रिकेट खेळले गेले आतापर्यंत 12 चेंडू 20 धावा. पण जमेची बाजू म्हटलं तर सॉरी दिलगिरी किती व्यक्त करतोय तर स्कोरर मध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळेल परंतु माणूस आहे माणूस हा प्राणी चुकतो. तर धावसंख्या स्कोरबोर्ड 21 या अंकावर पाहायला मिळते. 21 21 धावा. निर्धारित षटकाचा विचार केला तर येणारे 2 षटकं आपण घेऊन जाणार आहोत. पूर्ण टीमसाठी टी शर्ट सौजन्य दिलेलं आहे ते सन्मान्य श्री महेशजी चौधरी सर ग्रुप ग्रामपंचायत मांजरे गावचे सदस्य. नक्कीच त्यांच्या माध्यमातून हे दानशूर दातृत्व नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालं आहे. ते पूर्वा स्पोर्ट आयोजित केशव अँड मुकेश स्मृती चषकाच्या माध्यमामध्ये नक्कीच फुलने फुलाची पाकळी असं म्हटलं जात आहे. ते दानशूर दातृत्व नेतृत्व त्यांच्या हस्ते नक्कीच या पूर्वा स्पोर्ट केशव अँड मुकेश स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आहे. खूप चांगल्या प्रकारे पूर्ण टीमसाठी जे आपण टी शर्ट पाहतोय ते त्यांच्या मार्फत सौजन्य केले गेले आहेत. नक्कीच सर आपलं पुन्हा मी स्वागत करतो आणि जातो मैदानामध्ये. 12 चेंडू विजयाचं लक्ष. बारा चेंडू 25 धावा. धावसंख्या 21 21 धावा. 12 मध्ये 25 पाहिजेत ना. सर 21 पाहिजेत कंपल्सरी चेसिंग आहे. 12 चेंडू मध्ये 25 पाहिजेत. 12 चेंडू 21 धावा झालेले आहेत आणि येणारे 12 चेंडू 25 धावाचं लक्ष असेल विजयासाठी ते विघ्नार्थ साखरभाऊ संघाला. तर जाऊया गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन गोलंदाज नक्कीच मिडल स्टंप एसटी लगत हा चेंडू क्रॉस लाईनला टोलावल्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडू या सामन्याची परिभाषा वाचून दाखवतोय. नक्कीच 12 चेंडू 25 समीकरण असतं आता 11 चेंडू 25 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच फटक्यात आता नाजका ताकद आणि ताकदीचा वापर चेंडू होतोय. हवाई सफर येतोय हा दमदार षटकार. पहिला चेंडू अप्रतिम. तदनंतर दुसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट आणि चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी येतोय हा दमदार मोठा ब्लास्ट षटकार. समीकरण पुढच्या दिशेने पाहायला मिळेल ते 27 या अंकावर 27. येणारे 10 चेंडू आणि 19 समीकरण. तर सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये योगेश कुणालच्या माध्यमातून दोघांची भरीव कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा क्रॉस लाईनने वारंवार त्याच माइलस्टोनने ते फटके खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच टप्प्याची पाहणी करून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. निर्देशित दिशा खूप चांगली निवडली आहे गोलंदाजाने परंतु आखूड टप्प्यामध्ये जे फटके येत आहेत ते रोखण्याचा प्रयत्न करावे लागतील. बघा ज्यावेळी बघितलं प्रत्येक फटक्यामध्ये मी म्हणेल आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न मानस. आणि नक्कीच आता मी म्हणेल थोडस माइंड सेट केलाय गोलंदाजाने. काही टप्पा अचूक त्यांनी हेरलाय आणि नक्कीच बॅक टू बॅक अनस्टॉपेबल निर्धाव चेंडू. वाव गुड बॉलिंग. बॅक टू बॅक अनस्टॉपेबल 3 चेंडू निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. नक्कीच नक्कीच पंचांनी निर्देशित केलाय. तिसऱ्या पंचांकडे कौल निर्देशित केलाय. तिसऱ्या पंच
सर समीर सर व्हाईट साठी आहे ना. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू निर्णायक चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांना कॉल निर्देशित केलं होतं परंतु एक सुयोग्य रीतीने हा चेंडू आम्हाला पाहायला मिळाला. खरोखरच अचूक टप्प्यावर आता गोलंदाजी पाहायला मिळते आणि निर्णायक टप्पा त्या गोलंदाजांनी हेरलाय बघितलाय. आडव्या पट्ट्याचा हा फलंदाज त्या फलंदाजाला रोखायचा असेल तर नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी ज्यांनी बॅकअप केलं वारंवार कुणाल योगेशनं त्या कुणाल आणि योगेशला रोखण्याचं काम केलंय तो गोलंदाज म्हणजेच आशिष. अनस्टॉपेबल 3 चेंडूची पाहणी केली तर नक्कीच निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमामधून पाहायला मिळाले. हो आता खोलवर टप्प्याची पिचिंग होती. चेंडूला फेकून देतोय निर्देशित वाईट श्लोकची दिशा येतोय. हा मोठा दमदार मोठा ब्लास्ट लॉंग लॉंग इटचा वेळ हा येतोय मोठा धमाका येईल षटकार. या 6 धावेने समीकरण पूर्णपणे बिघडून जातंय ते सतीश स्मृती गुंडे संघाचं. कारण विजयासाठी मी म्हणेल धावसंख्या आता आपण स्कोरबोर्ड पाहतोय 33 धावा 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. एक षटकार जर मी म्हणेल पाहायला मिळालं नसतं तर समीकरण वेगळं असतं. नक्कीच 3 अनस्टॉपेबल चेंडू टाकले होते. त्यानंतर ब्लॉक होलचा चेंडू होता परंतु ब्लॉक होलच्या चेंडूला खोदून काढलंय वाईटिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या मधून फेकून देतोय. येतोय मोठा ब्लास्ट मोठा धमाका आणि मोठा धमाक्याने धावसंख्या पुढे आग घेते वेग घेते आणि नक्कीच आकार उकार देऊन जाते. धावसंख्या येते 33 धावा. कुणाल शेवटचा गोलंदाज. आज ज्या सरांनी रवींद्र सरांनी हा पुरस्कृत केलेला संघ नक्की श्याम शितोले स्मरणार्थ रवींद्र चौधरी सरांचा हा संघ सतीश स्मृती गुंडे. चांगली फलंदाजी चांगला अष्टपैलू खेळाडूंचा भरणं परंतु क्रिकेटमध्ये एका चुकीने संघ पराभवाच्या छायेत ओढला जातोय. मागील 1-2 कॅच जर त्यांनी लपकली असती सलामीची जोडी फोडली असती तर इथं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु सलामीची अभेद्य जोडी अजूनही मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. कुणाल योगेशच्या माध्यमामधून एक जमेची बाजू आहे आणि ती जमेची बाजूच्या जोरावर हा संघ डगआउटमध्ये सुद्धा आनंद आपला प्रतिद्वंद्व उल्हासित करत असेल आणि नक्कीच करावा लागेल कारण सलामीची जोडी काही करू शकते. कारण पूर्णपणे हऱ्याने त्याने पूर्ण चेंडूवर पाणी करून आतापर्यंत फटके खेळलेले आहेत. तर येणारे 6 चेंडू कशा प्रकारे असतील तर जाऊया. गोलच्या मार्कवर असेल तर कुणाल ओव्हर द विकेट साठी सज्ज असेल. फार मोठं प्रेशर असेल दडपण असेल. फोलर लाईनचा चेंडू होता परंतु एक सिंगल्स या चेंडूवर पाहायला मिळाली. पाच चेंडू 12 हे समीकरण या सामन्याचा विचार केला तर पहिला चेंडू फुलर लेनचा होता. दुसरा चेंडू सुद्धा फुलर चेंडू आडव्या पट्ट्याने खेळले आहेत परंतु चेंडू हुलकावणी देऊन जातो शतरक्षकाला. येते मोठा ब्लास्ट मोठा धमाका A1 क्वालिटीचा दर्जेदार धमाकेदार विध्वंसक षटकार. या 6 धावेने समीकरण बिघडतंय आणि नक्कीच धावसंख्येला देऊन जाते आकार उकार देऊन जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर 40 धावा 40. खूप 4 चेंडू 6 धावेची गरज. अप्रतिम आक्रमकता योगेश कुणाच्या बॅट मधून आपण मागील सत्रामध्ये सुद्धा बघितली होती. या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय बघा 1-2 जर कॅचेस त्या लपकल्या असत्या झपकल्या असत्या तर आज सतीश स्मृती गुंडे संघ या मॅच मध्ये दम धरून राहिला असता. परंतु तसं काही घडलं नाही बिघडलं नाही. असं म्हटलं वर्तमानामध्ये ज्या क्रिया दर्शवल्या जातात ना तेच खऱ्या असतात कारण वर्तमानामध्ये जे घडलं जातंय तेच आपण निर्देशित करतोय. भूतकाळामध्ये जर तरला विश्वास नाहीये फक्त ते जर तर आपल्या म्हणण्यावर असते. वर्तमान काळामध्ये ज्या क्रिया दर्शवल्या जातात त्याच इथं सत्य रूपामध्ये प्रकट केल्या जातात आणि तेच केलंय योगेश आणि कुणालनं. तर जाऊया 4 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे 6 धावेचं. सलामीची जोडी कुणाल योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरोखरच अनबिलिव्हेबल अविश्वसनीय
सहजरित्या सामना अचीव करण्यामध्ये यश मिळालंय ते विघ्नहर्ता साकडबाऊ संघाला आजच्या दिवसामधील दमदार परफॉर्मन्स या दोन संघाच्या माध्यमामधून पाहायला मिळालाय. परंतु येणारे 4 चेंडू कशा प्रकारे असतील. चेंडू येऊ द्या, चेंडू लवकर चेंडू घ्या बाहेर गेलेला आणि मॅचला सुरुवात करायची. 4 चेंडू 6 धाब्याची गरज असताना नक्कीच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 4 चेंडू 6 धावा. काय होईल, काय होणार या सामन्याचा प्रतिद्वंद्व संघ विजयाच्या समीप कुठला असणार याचं उत्तर गुलदस्त्यामध्ये. गुलदस्ता ओपन होणार तत्पूर्वी पाहूया 4 चेंडू 6 धाब्याची गरज. 4 चेंडू 6 धावा. कुणाल आणि ह्या चेंडूवर मी म्हणेल विजयाच्या समीप जाताना हा इथे एक दमदार संघर्षाचा शंखनाद चौकार. नक्कीच नक्कीच कुणालला जीवदान मिळाला होता आणि मी म्हटलं ना थोडं चुका इथं मिसअंडरस्टँडिंग केल्या त्या सतीश स्मृती गुंडे संघानं. नक्कीच ही सलामीची जोडी जर फोडली असती ही अभेद्य फली होती, ती फोडली असती, तोडली असती, झुगारून दिली असती ना तर इथं अस्तित्व वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तसं काही झालं नाही. विघ्नहर्ता करता हरता करविता साकडबाऊ संघ मैदानामध्ये अस्तित्व दाखवतोय, अस्तित्वाची चुणूक दाखवतोय. येणारे 3 चेंडू 2 धावेची गरज. विघ्नहर्ता साकडबाव की सतीश स्मृती गुंडे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. आपण पाहतोय गोलंदाजावर किती प्रेशर असेल. पदतालित्य फुटवर्कचा वापर घेताना मी म्हणेल थोडासा कुचका मी पाहायला मिळाला. हो ब्लॉक होलचा चेंडू अप्रतिम. नक्कीच बुंध्यात टाकलेला हा चेंडू. नक्कीच गोलंदाजी मीमांसा मी म्हणेल कौतुक करावं लागेल. हाय व्होल्टेज मॅच. काळजाचा ठोका चुकवणारी रोमहर्षकता चित्तधरक 16 आपण इथे आजमावतोय पाहतोय. याची देई याची डोला हा पावा क्रिकेटचा 16 आणि या 16चा औचित्य साधून इथं जमलेला माझा मायबाप प्रेक्षक वर्ग आज या सामन्याचा आनंद घेतोय. 2 चेंडू 4 धावे, 2 चेंडू 2 धावेची गरज असताना काय मॅच रंगतात ट्विस्ट निर्माण करते. हाय व्होल्टेज मॅच. ओ अप्रतिम अप्रतिम. इथं बघा ह्या थोड्या चुका असतात ना या फार महत्वाच्या असतात. निर्धाव चेंडू होता परंतु मिसअंडरस्टँडिंग मध्ये थोडस शतरक्षक पाहायला मिळालं आणि इथं जर निर्धाव चेंडू असता तर थोडस सामना गणित विचार केला तर समीकरण फार वेगळं पाहायला मिळालं असतं. हाय व्होल्टेज सलामीची जोडी होती. प्रेशर ते सुद्धा रिलीज करतायत. नक्कीच प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. आता जाऊया मॅच मध्ये. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग असेल. दोन्ही संघांना विनंती आहे जर या मागील चेंडूवर निर्धाव चेंडू होता या चेंडूवर कुठलीही प्रकारची धाव जर आली नसती तर 1 चेंडू 2 धावेची गरज असती. बघा एका चेंडूवर आपलं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न करताना 2 संघ विघ्नहर्ता साकडबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट सतीश स्मृती गुंडे या 2 संघांचं अस्तित्व बनायला लागलंय. संध्याकाळचं सत्र सरतय परंतु विजय कोणाच्या पारड्यात जाते ते पाहूया. 1 चेंडू 1 धावेची गरज असताना रोमहर्षकता चित्तथर्रक 16 आपण इथे एन्जॉय करणार आहोत. नक्कीच सामना कोणीही जिंकू द्या परंतु हाय व्होल्टेज मॅच नक्कीच पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडूवर 1 धावेची गरज विजयासाठी. साकडबाऊ संघाला रोखायचं असेल तर गुंडे संघाच्या कुणाला काहीतरी करिश्मा करावा लागेल. वाव गोलंदाजी अचूक पाहायला मिळाली. काय गोलंदाजी होती. खरोखरच जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. परंतु मी म्हणाला सतीश स्मृती गुंडे संघ हरला असेल परंतु गोलंदाजी कुणाला मी दाद देऊन खरोखरच पाठ थोपावील. कारण काय गोलंदाजी शेवटच्या निर्णायक टप्प्यावर काय गोलंदाजी केली त्या गोलंदाजानं. असं वाटलं तर सहजरित्या साकडबाऊ संघ विजय संपादित करेल परंतु काय निर्णायक षटक पाहायला मिळालं. स्लॉगवरचं षटक होतं, अंतिम हाणामारीचं षटक परंतु निर्णायक युटर्न घेतला या गोलंदाजानं आणि कुठल्याही प्रकारच्या मोठ्या फटक्यापासून पर्वत लांबच ठेवलं. कुलवंत नगर आणि साकडबाऊ संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या टॉस कबॉक्स मध्ये यायचंय.
तर जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही ज्यांना आमंत्रित करतोय ते मागील कुणाल. बघा एक मॅच योगेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता साकडभाऊ संघासाठी. आता कुणाल होतोय म्हणजे सलामीची जोडी नक्कीच संघासाठी करता हरता करविता आणि विघ्नहर्ताच्या रूपाने ही जोडी एक मातब्बर जोडी मैदानामध्ये मागील सामन्यात